सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज 13वी सुनावणी झालेली आहे. पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी. राज्याचे लक्ष लागलेल्या बीडच्या मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज 13वी सुनावणी पार पडली. यावेळी आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गैरहजर राहिलेले आहेत, तर वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवलेला आहे. यात आज दिवसभरात ऑर्डर येण्याची शक्यता आहे. विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जाचा निकाल देखील राखून ठेवलेला आहे. त्यासोबतच इतर आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज न्यायालय यांनी निकाल अद्याप राखून ठेवलेला आहे. त्यामुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान या सर्व विषयावर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आरोपी नंबर 1 चा जो बेल ॲप्लिकेशनचा अर्ज आहे त्याच्यावर आज ऑर्डर होईल असं वकील साहेबांनी सांगितलं, परंतु ते आता माहीत नाही आज होईल का नाही ते. आणि विषय दुसरा असा की जे आरोपींचे वकील आहेत ते आज गैरहजर होते. आजारी असल्याचं कारण दाखवून त्यांनी अर्ज दिलेला आहे. तर पुढील तारीख ही 10 सप्टेंबर ठेवलेली आहे. तर ह्या सगळ्या जे ॲप्लिकेशन दिलेले आहेत, बेल ॲप्लिकेशन आणि डिस्चार्ज ॲप्लिकेशन, आरोपी नंबर 2चं डिस्चार्ज ॲप्लिकेशन दिलं आहे त्याच्यावरची आर्ग्युमेंट ही 10 तारखेला होणे अपेक्षित आहे, होईल त्या दिवशी. आणि ज्या बेल ॲप्लिकेशन दिलेले आहेत 7 ते खाली जेवढे आरोपी आहेत त्या आरोपींची त्या दिवशी 10 तारखेलाच ती देखील ऑर्डर होईल अशी शक्यता आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर आतापर्यंत ह्या सुनावण्या आहेत. आज विशेष सरकारी वकील देखील या ठिकाणी अनुपस्थित आहेत. आणि आज काही जे 3 पासून जे 7 पर्यंत आरोपी आहेत त्यांच्या संदर्भात मूळ फिर्यादींचा से आलेला आहे अशा पद्धतीची देखील माहिती मिळते. नेमकं त्यांचा वकील या ठिकाणी उपलब्ध नाही आणि त्यांनी म्हणणं पण मांडलेलं नाही. वकील साहेब नव्हते म्हणूनच, आणि सकाळी फोन झाला होता, तर आज फक्त ऑर्डर होणे अपेक्षित होतं. त्यामुळे त्या इकडून काही अडचण नव्हती, परंतु आता ह्या 10 तारखेला येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.